उल्हासनगरमध्ये आपण बघतोय गोळीबार झालाय। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर हा गोळीबार झालेला आहे। अभिषेक घोसाळकरांना 2 ते 3 गोळ्या लागल्याची माहिती आहे। त्यांच्यावर करुणा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केल्याची माहिती आहे। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार झालेला आहे। नेमका गोळीबाराचं कारण काय हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र अभिषेक घोसाळकर यांना 2 ते 3 गोळ्या लागल्याची माहिती आहे। त्यांच्यावर दहिसर मधल्या करुणा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। उल्हासनगर नंतर आता दहिसर मध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे आणि या सगळ्या मागे काय वाद होता, राजकीय वाद होता, आपसातला वाद होता, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाहीये। मात्र मॉरिस नावाच्या व्यक्तीने घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून, त्यांच्या सहकाऱ्यांकडून मिळते आहे। आपापसातल्या वादातून गोळीबार झाल्याची ही प्राथमिक माहिती आहे। करुणा रुग्णालयामध्ये, दहिसर मधल्या करुणा रुग्णालयामध्ये घोसाळकर यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे। दहिसर मधली एक मोठी बातमी आपण बघतोय। ठाकरे गटाचे पदाधिकारी माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। त्यांना जवळपास 2 ते 3 गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि या सगळ्यामध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांच्यावर दहिसर मधल्या करुणा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळते आहे। उल्हासनगर नंतर आता दहिसर मध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार झालाय। अभिषेक घोसाळकर यांना 2 ते 3 गोळ्या लागल्याची माहिती आहे। अभिषेक घोसाळकरांना दहिसर मधल्या करुणा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। उल्हासनगर नंतर दहिसर मध्ये हा गोळीबाराची घटना घडली आहे। आपापसातल्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालाय। अभिषेक घोसाळकरांना 2 ते 3 गोळ्या लागल्याची माहिती आहे। मॉरिस नावाच्या व्यक्तीने गोळीबार केल्याची ही माहिती मिळते आहे। घोसाळकरांवर दहिसरच्या करुणा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एका कार्यालयात बोलवून गोळीबार केला। माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। गोळीबाराचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। प्राथमिक माहिती मिळते की आपापसातल्या वादातून हा गोळीबार झालेला आहे। एका कार्यालयामध्ये बोलून घेण्यात आला आणि त्या ठिकाणी हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केल्याची माहिती मिळते। का केलं, या पाठीमागचं कारण काय हे अद्याप समजू शकलेलं नाही। मॉरिस भाईने स्वतःला 4 गोळ्या मारल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, ज्या मॉरिसने घोसाळकरांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप होता, त्याच मॉरिसने आता स्वतःला 4 गोळ्या मारून घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। मॉरिस भाई या व्यक्तीने स्वतःला ही 4 गोळ्या मारलेल्या आहेत, 4 गोळ्या स्वतःलाच घातलेल्या आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे दहिसर मध्ये जो काही आता गोळीबार झालेला आहे त्याला आता वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्यांदा ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला। तो गोळीबार मॉरिस भाई या व्यक्तीने केल्याचं तपासात समोर आलं होतं किंवा प्राथमिक माहिती मिळत होती। मात्र या सगळ्यानंतर आता मॉरिस भाईनं सुद्धा स्वतःला 4 गोळ्या मारल्याच्या सूत्रांकडून कळतंय आणि त्यामुळे या सगळ्या अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणामध्ये आता नवीन वळण लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दहिसर मधली आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। गोळीबाराचं प्रकरण आता वेगळ्या वळणावर पोहोचलेलं आहे। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी सचिन गव्हाणे आपल्या सोबत आहेत। सचिन, ही आत्ताच्या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण की माजी नगरसेवक असलेले अभिषेक घोसाळकर यांच्यावर जवळपास 4 गोळ्या झाडल्या गेल्याचं देखील बोललं जात आहे आणि ह्या मॉरिस जो आहे गँगस्टर, त्यांनी देखील स्वतःवरती 4 गोळ्या मारून घेतल्याचं बोललं जात आहे। या दोघांमध्ये जो आहे तो पैशाचा वाद होता असल्याची देखील माहिती आहे ती समोर आलेली आहे। खूप मोठी घटना म्हणावी लागेल, कारण की कल्याण मधली घटना ताजी असतानाच आता एका माजी नगरसेवकावरती गोळीबाराची घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि पैशाच्या वादातून तिथे गोळीबार केलेला आहे आणि यामध्ये त्यांची प्रकृती जी आहे या संदर्भात अभिषेक घोसाळकर यांची चिंताजनक असल्याची देखील माहिती आता समोर येते। करुणा हॉस्पिटलमध्ये या अभिषेक घोसाळकर यांच्यावरती उपचार सुरू आहेत, परंतु सध्याची जी माहिती आहे त्यानुसार मॉरिस जे आहे, ज्यांनी गोळी मारली होती, त्यांनी देखील स्वतःवरती 4 गोळ्या ज्या आहेत त्या झाडलेल्या आहेत। कुठेतरी ही मोठी घटना म्हणावी लागेल, कारण की तो जो त्यांच्यातला वाद होता हा वैयक्तिक वाद होता आणि त्यामध्ये पैशाच्या व्यवहारावरून देखील हा गोळीबार झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। करुणा रुग्णालयामध्ये सध्या
अभिषेक घोसाळकर यांच्यावरती उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी त्यांचे वडील जे आहेत विनोद घोसाळकर हे देखील तिथे उपस्थित असल्याची माहिती मिळते. काही वेळापूर्वी आपण तिथले जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्याशी देखील बोललेलो होतो. त्यांनी देखील ही माहिती दिली की हा जो गोळीबार झाला त्यावेळेला तिथे अफरातफर झालेली होती. अनेक कार्यकर्ते देखील तिथे उपस्थित होते आणि त्यामुळे आता गोळीबार झाल्यानंतर पोलीस देखील आता या करोना हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा संपूर्ण तपास जो आहे तो केला जातोय. कारण की ही संपूर्ण घटना झाल्यानंतरची दृश्य जी आहेत ती विदारक आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण काचा देखील तिथे फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय संदीप. कारण की ही घटना खरं म्हणजे कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचं देखील सांगितलं जाते. कारण की कल्याण डोंबिवलीची गोळीबाराची घटना ताजी असताना आता राजकीय नेत्यांवरती गोळीबार जो आहे तो आता महाराष्ट्रात होताना पाहायला मिळतोय. ही जी बोरिवलीतली घटना आहे ती चिंताजनक असल्याचं देखील राजकीय वर्तुळातून सांगितलं जाते. संदीप. अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. या गोळीबार